नमस्कार सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. आणि काकींनी मला काय आणले बघा. काकींनी मला आज आमची ॲनिव्हर्सरी म्हणून मला ना फुलांचा गुच्छ आणलाय आणि लय भारी केलाय बघा. मस्त आहे, छान आहे बरं. मला लय आवडला ग मैत्रिणी. गुलाबाचं पिवळं फुल आहे, लाल गो फुल आहे, मोगऱ्याचं फुल आहे, आबोली हाय, जिसडो हाय, सगळे. कसं काय डोक्यात आलं? असं चांगलं करून म्हटलं नवला. थँक्यू. अनुजाची माझी आता काही लय गाठ पडत नाही, सारखी कॉलेजला जाते ती. ऋतुजा पण आता डॉक्टर किला आहे. कुठं असते ऋतुजा? सातारला असती. ऋतुजा म्हणजे अनुजाची मोठी बहीण आहे, ती डॉक्टर आहे. आणि अनुजा शिकतीयस ना? अजून M.Com चाललंय. बरेच जण मला म्हणतात की अगं अनुजा कुठे, लग्न झालं का नाही अनुजाचं? नाही झालं अजून, दोघींची पण संगच करायच्या ते आता. अनुजाचं आणि ऋतुजाचं पण. तर हे बघा काकीने किती मस्त आणले. थँक्यू बरं का काकी. वेलकम. नानी आम्हाला मसाला दे की. मसाला न्या की, लय छान झालाय. कसला दिसतो या? लाल भडक. भाजी करून बघा. बास 2-3 दिवस गेला, दुसरा येतो तरी बाद झाला. तुम्ही एवढेच खावा. हां, तर इकडं हे मसाला आहे बघू शकता. आणि इकडं आमच्या नानींनी वतला त्याला. वतलाय, धना पावडर भरली का सगळी? अजून दळती की आता थोड्या हे करायची, मोजायची तिला. कारण का तिकडं हळद मैत्रिणींना तेवढी राहिली. मिरची पावडरची गोणी आज येते. मसाला रात्री पहिला ना कुटून घेतला, म्हणजे त्यांनी दिला. सांडगं उद्या करणार आहे. सांडगं संपल्यात इथं. ज्या कुठल्या ताईसाहेबांची ऑर्डर असतील तरी टाका, त्यांनी तुम्हाला मिळते ना आता ताजं ताजं. होय ना? हो, ताजं मिळेल. 30-40 किलो केलं तर एक 7-8 दिवस गेलं. आणि मसाला तर काय रोज एवढा लागतो आम्हाला, सांगायची गरज नाही तुम्हाला. माझा नंबर घ्या. मसाला भरला की दळून दी. सांडगेच आहेत ताजे सांडग्याला. हा, आणि आता किती दिवस जातो नानी आपल्याला मसाला एवढा? आता काय 2 दिवस पण जायचं नाही. 2 दिवसांनी उद्या परत नंतर मिरच्या भाजाव्या लागतील. तर नंबर घ्या आमचा 9657480033. तुम्हाला काय काय पाहिजे त्याची लिस्ट पाठवली जाईल तुमच्या व्हॉट्सअपवरती. पावशेर, अर्धा किलो, 1 किलो सगळ्या वस्तू 100-100, 200-200 ग्रॅम म्हणलं तरी आम्ही पाठवतो. काय अडचण नाही. तुमच्या ऑर्डरप्रमाणे आम्ही टाकलं जातं. ही हळकुंड फोडल्यात लगेचच. आणि मी ही मसाला घेऊन चालले आता भाजी करायला. आज शनिवार आहे मैत्रिणींना, तर आज जरा माझं दमा आणि काम असतं. चपात्या केल्यात आहे त्या. संदीप आलाय कामावरती, ती राहिलेलं काम करायचं त्याच्यामुळं. आणि दुसरी गोष्ट, दीदी पण लवकरच येणार आहे घरी. गणाला दिली साखरेची चपाती करून. आणि तात्यांना मला हो का इथं चपात्या केल्या दिसतात का? दमादमानी काम चाललंय. आधी देवपूजा ही सगळं केलं. आणि बाळ पण बसलं इथं, तुम्हाला दाखवते. त्याला पण दाखवावं लागतं. हो का इथे काय रे, काय ते असंच बसलेलं असतं. आणि लसणाच्या चटणीचं एक तुम्हाला सांगायचंय. आधी ती लसणाच्या चटणीचं सांगते, मग बाकीचं काय असेल ती बघू. गावरान लसूण असतो आणि मिरची चांगली असते. चांगल्या क्वालिटीची मिरची घेतली का नाही तर त्याला ती ही होतं, तिखटच लागते ती लसणाची चटणी. तर त्यातमध्ये तुम्ही घरी लसणाची चटणी तुमची आली ना, तर खायचं असलं ना तर 1 चमचा लसणाची चटणी घ्यायची. त्यातमध्ये धना पावडर 1 चमचा टाकायची. थोडंसं एवढं एक वाटी, छोटीशी अशी वाटी असते ना, अशी वाटी, अर्धीशी वाटी शेंगदाणा घ्यायचं. त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची. ते मिक्सरमधनं काढायचं मीठ वगैरे टाकून. आणि मग ते काढल्याच्या नंतर ना त्यातमध्ये ते तेल टाकायचं आणि मग ती खायचं. मग ती लसणाची चटणी तिखट लागत नाही. तर तुम्ही डायरेक्ट जर खाल्ली तर तुम्हाला त्रास होईन, पोटात आग होईन. कारण का तुम्ही मस्त मला म्हणता का लसणाची चटणी तिखट कमी कर, परंतु गावरान जर खायचं असेल ना, गावरान नाव कशासाठी केलेलं आहे? लसणाला गावरानला नाव का म्हणाय, तर गावरान लसूण जर वापरला आणि मिरची चांगल्या पहिल्या तोड्याची मिरची असते मैत्रिणींनो, त्याच्या कमी तिखटातली जरी वापरली काश्मीरी ही, तरी पण तुम्हाला सांगते ती क्वालिटी म्हणल्यावरती त्याला ती तिखट लागणारच ना. किती काय केलं तरी मिरची तिची चाल सोडणार आहे का? नाही सोडत. तर डायरेक्ट खात जाऊ नका. लसणाची चटणी खात असताना त्यातमध्ये शेंगदाणे, धना पावडर, लसणाची चटणी, तेल हे सगळं मिक्स करून खात जा, म्हणजे तुम्हाला तिखट लागणार नाही. आणि इथून पुढं आता
कंटिन्यू ऑर्डरी टाकत जा. आणि आपलं जे तुम्हाला सांगितलं होतं ना मी कांडप घरी घेणार आहे, तर आपलं कांडप पाडव्याच्या आधी घरी येते. बाकीच्या ज्या काय घेतलंय ना ते तुम्हाला सगळं पाडव्याच्या आधी घर दिसन. थोडंसं काम फास्ट चाललेलं आहे, ह्या थोडंसं टेन्शनमध्ये होती मी. तर आज सांगायला काय अडचण नाही, कारण का ते कसं राहतं त्यांना पेमेंट वगैरे सोडावं लागतं, ॲडव्हान्स वगैरे द्यावा लागतो. तर ते परफेक्ट काम झालेलं आहे, ॲडव्हान्स वगैरे दिलं आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं 2 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी गरज सगळं बांधकाम वगैरे मसाल्याला जून महिन्यामध्ये 2 वर्ष पूर्ण व्हायच्यात आपण बिझनेस चालू केलेला. हा बिझनेस माझा फक्त आणि फक्त इमानदारीच्या आणि इमानदारी पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, कुठल्याही आजपर्यंत ज्या सगळ्या वस्तू विकल्या ते त्याच्यामध्ये कधीही इकडे तिकडं खोट केलेलं नाही. म्हणजे दाखवायचं एक आणि विकायचं एक असं कधी केलं नाही. म्हणून तुम्हाला सांगते मी इथपर्यंत येऊन पोचले, यशस्वी झाले. जिंदगीमध्ये कधी काही मी मिळवू शकले नाही ते ह्या बिझनेसमध्ये मिळवू शकले, कारण का फक्त आणि फक्त इमानदारीवरती. आणि कसं राहतं, आईवडिलांचं काय पुण्य असतं आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती ठेवलेला विश्वास. कधी तुम्ही बघा, कधी माझ्या घरी कधी कुणी माणसं अचानक येतात, भरपूर येतात, महिला येतात, फॅमिली येतात, अचानक येतात. कधी फोन वगैरे नाही लागला तर डायरेक्ट मसाले न्यायला येतात. तर कधी कुणी आलं तरी कधीही तुम्हाला कुठंही अस्वच्छता दिसणार नाही. सगळीकडे त्या सगळ्या गोष्टीचं भान राखून किंवा त्या गोष्टीची काळजी करूनच आम्ही सगळ्या गोष्टी बनवतो. म्हणून आजपर्यंत एवढं विकतं. या सगळं मटेरियल चांगल्या क्वालिटीचं वापरलं जातं, म्हणून हे सगळ्या हितपर्यंत आली मी नक्कीच. आणि काल ॲनिव्हर्सरी होती, आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, पण नाही केला मैत्रिणींनो. कारण का आता आत्यांचं वर्षसरात 8 दिवस आले म्हणल्यावर त्यांना म्हणलं नको एवढं वर्षसरात झाल्यावरती. कारण का कसं राहतं, त्यांची आई होती ना, मग आत्या आणि माझ्या सासूबाई होत्या ना, त्याच्यामुळं म्हणलं सगळ्या गोष्टीचं भान ठेवावं, जेवढं ठेवता येईल तेवढं. तर असून त्या दरवर्षी मग परत हायच की का नाही म्हणून. आणि हे माझा चेहरा थोडा सुजलेला दिसेल, कारण का हे सगळं नियोजन वगैरे करायचं. हे आता बांधकाम चालू आहे तुम्हाला सांगते, वरनं ह्या मशिनरी ही ती सगळ्या येणार आहे त्या. मग ह्याचं बी सगळं तुम्हाला माहिती आहे, सगळ्या गोष्टी सहजासहजी येतात का, नाहीत येत. मग ते असं डोक्याला थोडा विचार करून आहे ना, हे असं तोंड सुजलेलं. त्यातमध्ये ऑर्डरी भरपूर असते, त्या तुमच्या त्या सगळ्या पोच करायच्या असतात तुमच्या घरापर्यंत. एक ताईसाहेबांचे बघितलं ना 8-8, 9-9 वस्तू असते त्या. मग ते सगळं रोजची रोज सगळं जुळवायचं, सगळं द्यायचं. ह्याच्यामुळं थोडासा ताण येतो डोक्याला. असू द्या, आजचा एवढाच व्हिडिओ. आता मी टमाट्याची चटणी करते या आता येते जेवाय न्यायला, कारण का आता 10:30 वाजले. तर माझं आपलं दमाने चाललं होतं. 11 वाजता तात्या जेवत्यात. नानीन ते आल्यात म्हणजे तुम्हाला तर सांगायची गरज नाही, बायका 10:30ला येते त्या, 5-5:30ला सुट्टी असते त्यांना. आणि सगळ्यांच्यामुळंच हे सगळं शक्य होतंय मला. सगळे तुम्ही जर मला रस्त्यावर ऑर्डर टाकले तर काय केलं असतं सांगा तुम्ही, काय ऐकलं असतं, कुठे ऐकलं असतं. सगळे तुमचीच कृपा आहे ही माझ्यावरती, यूट्यूब फॅमिलीची. किती नाही म्हणलं तरी तुमच्यामुळेच एवढं सगळं चाललंय. सत्य ही सत्य असतं आणि हे सत्य तुमच्यामुळंच हे सगळं शक्य झालंय मला. तुम्ही माझ्या दाखवलेला विश्वास. तर असं नाही, तुमचा नाही लय वेळ घेत. आणि आजचा व्हिडिओ एवढाच, कारण का अजून राहिलेल्या गोष्टी तुम्हाला सगळ्या शेअर करणार आहे मी, पण टप्प्याटात आहे. आता फक्त एवढीच आनंदाची बातमी सांगते की पाडव्याच्या आधी जर आपल्या सगळ्या मशनी घरी येतात. इथं काय काय घेतलंय ते सगळं तुम्हाला मी दाखवले. भरपूर काय काय आहे, कारण का नवीन अजून काय गोष्टी मला चालू करायच्या त्या. नवीन गोष्टी म्हणजे मी नवीन येसूर चालू करते विकायला. येसूर म्हणजे मटणाच्या भाज्यांना आणि फिशच्या सुक्या पातळ भाज्या असतात ना, त्याला जो येसूर टाकतात का नाही, सौद्याचं सगळं सामान मिक्स करून, बाजरी भाजून, डाळी भाजून, धनं भाजून, तमालपत्र, रामपत्री, जावेंत्री, मिरी, ती सगळं सौद्याचं सामान जे लागतं ना ते त्यामध्ये टाकायचं, ते भाजायचं सगळं आणि त्याचं ते येसूर बनवायचं आणि मग तुमच्या घरापर्यंत पोचवायचा. ते नवीन एक अजून चालू करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोणचं. गेल्या वर्षी मी सगळ्यांना सांगितलं होतं, गेल्या वर्षी आम्ही 10 किलो केलं होतं, तेवढंच विकलं होतं. तर ह्या वर्षी नवीन आता पाडवा झाला, त्यांचं वर्ष सरात 8 तारखेला, या दुसऱ्या 9 तारखेला पाडवा झाला की मी लोणच्याचा कार्यक्रम चालू करणार आहे. आंब वगैरे आणून, कारण का माझ्यापाशी नानी ताई असतात ना, त्या दोघी पण लय सुग्र नाही. त्या ताई म्हणल्या मला सगळ्यात भारी लोणचं करता येतं, तुम्ही काळजी करू नका. मग काय भ्यायचं काम नाही. मावशी पण येते पाडवा झाला की, मावशीचं पण तोपर्यंत रानातलं सगळं काम होते. मावशीकडं आमचंच रानातलं असतं सगळं वाटेने ह्यानी. तर तिचं सगळं आता ज्वारी वगैरे सगळं काढून झालं या. तर मला म्हणले मनीषा का मी पण आता मोकळी होईन, तर मग मी पण येते. अजून बाकीच्या बाया आहेत, उषाबाई पण लय सुग्र नाही, त्या पण लोणचं करू लागते ना मला. तर असं सगळ्या म्हाताऱ्या माणसांच्या आका आहेत त्या बंद करायच्या, मग त्यांच्या सगळ्यांच्या
हाताची चव आहे ना त्या लोणच्याला लागणार आहे, कारण का आपण किती जरी पुढे गेलेलं असलं ना तरी म्हाताऱ्या माणसांच्या हाताची चव असते ना ती आपल्या हाताला नसती. मग ह्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टने मी करणार आहे. असू द्या. तर कुणाला लोणचं आणि असं पाहिजे असेल तर नक्की त्याच्या पण ऑर्डर टाका, मी करते लवकरच चालू. 4-5 दिवस झालं मला ते चालू करायचे, पण ह्या बाकीचंच पुरण मायाला मिरची संपली की धना पावडर संपली, धना पावडर संपली की मसाला संपतोय. आणि आपल्याकडे आता मशिनरीचा स्टॉक उपलब्ध नाही, म्हणजे मशनी कमी पडतात आहे, तर बनवायला जी लागतं ना ती. आणि तुम्हाला मसाला किती काय झालं तरी कांडपवरतीच मिळणार आहे, कारण का मी कांडप काय साधं सुद्धा घेत नाही मैत्रिणीनं. तासाला ती कांडप तुम्हाला सांगते 10 ते 15 किलोच्या पुढं मसाला तयार करणार आहे असं कांडप घेते. ती पण ऑटोमॅटिक 4 पारीचं आहे, 1.5 लाखावाला असं घेते. चला बाय सगळ्यांना.